नमस्कार, माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे। आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, तसेच गुड मॉर्निंग, कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे। आणि कसे आहेत तुम्ही सगळेजण? आय होप की तुम्ही सर्वजण मजेतच असाल। तर आत्ता टायमिंग सांगते तुम्हाला, तर आत्ता वाजलेले आहेत 7 आणि मी सकाळी ना आज लवकर उठले होते, म्हणजे 5:30ला उठले होते। आणि त्यानंतर मग मी माझं आवरून घेतलं आणि आज ना आम्ही लवकरच सकाळी मंदिरामध्ये जाऊन आलो महादेवाच्या। तर सगळ्यांनी देवाचं दर्शन वगैरे केलं, त्यानंतर घरी आले। घरी आल्याच्या नंतर छान असा आता चहा बनवत आहे आलं टाकून, आणि त्यानंतर साईड बाय साईड मी भांडे सगळे लावून घेत आहे ट्रॉलीमध्ये। तर रात्रीच घासून ठेवले ते सगळे भांडे वगैरे, ते सगळे लावून घेत आहे। आणि आज आहे आमच्या लग्नाचा 9वा वाढदिवस, ॲनिव्हर्सरी आहे। तर त्यामुळे मग सकाळी आज सगळेजणांनी आवरलं आणि मंदिरामध्ये जाऊन आलो। म्हणजे चला देवाचं दर्शन करून घेऊया, कारण दररोज न जाणं होत नाही माझं मंदिरामध्ये। पण आरूचे पप्पा, आरू आणि शिव हे तिघही जण दर सोमवारी महादेवाला वगैरे जातात, पण माझं होत नाही, कारण सकाळी मला टिफिन वगैरे बनवायचा असतो, त्यामुळं मग होत नाही। तर मी म्हटलं चला आज ॲनिव्हर्सरी आहे तर जाऊन येऊयात। मग देवाचं दर्शन वगैरे करून घरी आलोत आणि त्यानंतर मस्त असा चहा बनवलेला आहे। तर आता पटकन आम्ही चहा वगैरे पिऊन घेतो आणि तुम्ही पण या चहा प्यायला। तर आत्ता टायमिंग सांगते तुम्हाला, आत्ता वाजलेले आहेत 8 आणि मी चहा वगैरे पिला। तर आम्ही सगळेजण चहा पीत असंच गप्पा मारत होतो आणि तेव्हाच मी असं सहजच बोलून गेले यांना की बरेच दिवस झाले तुम्ही आम्हाला कुठे बाहेर नाही घेऊन गेले, आणि आज आमची ॲनिव्हर्सरी होती म्हणून मग त्यांना मी असंच बोलले आणि त्यांनी लगेच बोलले कुठं जायचं सांग, मी घेऊन जातो आज। तर मग मी सहजच म्हणले की माथेरानला जायचं। तर एका दिवसाची आमची ट्रिप ही अचानकच ठरली। तर मग ह्यांनी बोलले चल आवर आपण जाऊयात। मग अचानकच आम्ही सगळ्यांनी आवरलं आणि निघालोत माथेरानसाठी। तर काही म्हणजे खूप जवळच आहे माथेरान, जास्त लांब नाही आहे, 1-1.5 घंट्याच्या अंतरावर आहे आमच्या घरापासून। कारण कल्याणहून नेरूळला गेलो ना, म्हणजे नेरूळपर्यंत जायपर्यंत 1 तास लागतो आणि तिथनं समोर जायला अर्धा तास लागतो माथेरानपर्यंत। तर म्हणून मग ह्यांनी बोलले चल मी पण आज सुट्टी घेतो। तर मग ह्यांनी पण आज सुट्टी घेतली आणि आम्ही सगळेजण आता जात आहोत माथेरानला। फक्त एवढंच वाटत होतं की पाऊस नको यायला, कारण परत बाळाला कसं सर्दी वगैरे होईल त्यामुळे। पण बघूयात काय होतं काय नाही, काय माहिती नाही, कारण सकाळी तर पाऊस नव्हता, पण आता तिकडे गेल्याच्या नंतर पाऊस चालू होतो की काय माहिती नाही। तर चला तर आता आम्ही स्टेशनला आलो, कल्याण स्टेशनला। त्यानंतर लगेच आम्हाला लोकल भेटली, कारण जर आम्ही 5 मिनटं जरी लेट झालं असतं ना तर मग लोकल नसती भेटली आम्हाला। त्यानंतर मग उशिरानं होती, म्हणजे अर्धा तासानंतर होती, पण लवकर भेटली, चांगलं झालं। तर आता आम्ही पोहोचलो आहोत नेरूळ स्टेशनला आणि इथे आल्याच्या नंतर आता इथून आम्हाला टॅक्सी वगैरे करायची आहे आणि टॅक्सीने जायचं आहे, कारण समोर ॲटो वगैरे काय जातात ते काय मला माहिती नाही, कारण मी फक्त एकदाच गेलेली, तेव्हा फक्त आयुष्यच होता आणि आरू पण ना सेम बाबू एवढाच होता, म्हणजे शिव एवढाच होता तेव्हा, 1 वर्षाचाच होता। तर त्यावेळेस आम्ही माथेरानला गेलेलो आणि त्यानंतर आत्ता जात आहोत म्हणजे शिवला घेऊन। तर चला आता जाऊयात, बस एवढंच आहे की पाऊस येऊ नये। तर आता आम्ही नेरूळ स्टेशनला पोहोचलो आणि त्यानंतर आम्ही गाडीमध्ये बसल्याच्या नंतर एवढ्या जोरात पाऊस चालू झाला आणि परत एकदा आमचा पोपट झाला। तर तो कसं मला असं वाटलं होतं की घरून येताना पाऊस येणार नाही आज, पण खूप जोरात पाऊस चालू झाला आणि शिवमुळेच वाटत होतं की जावं की नाही, पण ठीक आहे आता इथपर्यंत आलो तर समोरही जायचंच होतं। तर ह्यांनी बोलले लगेच आपण 5 वाजेपर्यंत थांबूयात आणि त्यानंतर रिटर्न घरी जाऊयात, कारण परत दुसऱ्या दिवशी आरूची स्कूल देखील होती। तर त्यामुळे आणि मी ना मस्त असा विचार केला की तिकडे गेल्याच्या नंतर मस्त फोटो वगैरे काढूयात, मस्त एन्जॉय करूयात, आणि पावसाने सगळं घोळ घालून ठेवला। असो पावसाचा सीझन आहे, पाऊस तर येणारच। आणि जाताना खूप छान व्ह्यू दिसत होता, तुम्ही पण पाहून घ्या। खूप सुंदर अशा डोंगर रांगा आणि धुकं वगैरे खूप छान वाटत होतं। पाऊस येतोय आणि पिलू पण झोपले।
पाऊस चालू आहे खूप आणि माझी ब्लॉगिंग चालू आहे. शिव मस्त झोपला होता, आत्ताच उठलाय तो. चला, आणि थोडेसे फोटोज पण काढले आम्ही. आणि इतकं मस्त वाटतंय ना, एकदम वातावरण खूप भारी आहे. पाऊस पण येतो हलका हलका. तर ना जे मेन गेट आहे माथेरानच्या तिथून, तर तिथे ना तिकीट वगैरे सुरुवातीला काढावं लागतं आणि त्यानंतरच समोर जाऊ देतात. तर आम्ही सुरुवातीला तिथे तिकीट वगैरे काढलं आणि तिथून येताना ना समोर जाण्यासाठी घोडे देखील होते, पण मला खूप भीती वाटते म्हणून मग आम्ही पायी जायचं डिसिजन घेतलं. तर आता आलो ना आम्ही जवळजवळ, आणि मध्येच ना वाटेमध्ये माकडं आले होते. खूप भीती वाटत होती आम्हाला. हो ना पिल्लू बघा, पिल्लू मस्त एन्जॉय करते. करडतो. तू दोनदा आलता? आम्हाला कसं नाही माहिती. आणि आज ना आम्ही चालत चालत खूप साऱ्या गप्पा मारल्या आरूसोबत. आरूच्या पप्पानी आणि मी खूप सारे गप्पा मारत चाललो. त्यामुळे मग कधी म्हणजे तो रस्ता पूर्ण झाला माहीतच पडला नाही. आणि त्यानंतर इथपर्यंत पोहोचल्याच्या नंतर आम्ही सुरुवातीला आल्याच्या नंतर पहिले कांदा भजी खाल्ली आणि चहा पिला गरम गरम, कारण खूप छान वाटत होतं. एकदम बाहेरचा पाऊस वगैरे चालू होता आणि मस्त वाटत होतं, म्हणून मग कांदा भजी खाल्ली, चहा पिला आणि त्यानंतर समोर निघालो. तर हॉटेलमध्ये वगैरे आम्ही थांबलो आणि त्यानंतर मग आम्ही आवरून घेतलं आणि आत्ता आलेलो आहोत जेवणासाठी. तर आता इथे जेवण वगैरे करून घेणार आहोत, कारण सकाळी आम्ही फक्त चहा पिला होता, त्यानंतर काहीच खाल्लं नव्हतं. फक्त बाळाला वगैरे मी दूध वगैरे घेतलं होतं बॉटलमध्ये, तर शिवनं पण इथे दूध वगैरे पिलं. आमच्यासाठी आम्ही मस्त पाव मिसळ मागवली. तर जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही आलो आहोत इथे. तर इथे मस्त फोटो वगैरे 1-2 काढले. तेवढ्यात परत पाऊस चालू झाला, म्हणून मग इथून आम्ही रिटर्न वापस गेलो दुसरीकडे. तर ना खूप जास्त पाऊस चालू होता, म्हणून मग मी जास्त ब्लॉग वगैरे शूट करता आला नाही मला. जेवढं काही करता आलं मी तेवढं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. एवढा जास्त पाऊस व्हायला लागला आहे, म्हणून मग आता पटकन जातो आहे, कारण आरू अजिबात राहत नाही आहे. तो खूप परेशान करायला लागला. आणि शिव झोपला आहे, त्याचा पप्पाजवळ आहे शिव, आणि कुणीच नाही. जाताना घोड्यावर आलेलो, जाताना घोड्यावर गेलो आम्ही, पण आता खूप जास्त भीती वाटायला लागली घोड्यावर जायची, कारण तो सारखा हलत होता आणि आरू पण खूप रडत होता, म्हणून मग पायी जायचं डिसिजन घेतलं. तर आता 10-15 मिनटात आम्ही जाऊ तिथपर्यंत. आणि हे मागून येत आहेत, हे बघा येत आहेत मागून. तर मी बाळाला घेतलं होतं आता, पण खूप हात दुखायला लागला होता, म्हणून मग त्याच्या पप्पाकडे दिले. पाऊस सारखा चालू आहे, धुकं तुम्ही बघू शकता, पूर्ण धुकं झालं आहे हे खूप जास्त. तर आमची एका दिवसाची ट्रिप संपली आणि आम्ही त्यानंतर घरी आलो. तर तुमच्यासोबत मी थोडेसे फोटोज वगैरे पण शेअर करत आहे. तुम्हाला कसे वगैरे फोटो वाटले मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि यानंतर दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर खूप छान आमचा दिवस गेला ॲनिव्हर्सरीचा, खूप एन्जॉय केला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही सगळे फॅमिलीने सोबत टाईम स्पेंड केला, कारण ह्यांच्या कामामुळं ना ह्यांना अजिबात वेळ मिळत नाही. तर म्हणजे एक दिवस पण सुट्टी घेत नाही ते, फक्त मंगळवारी वगैरे सुट्टी असते उल्हासनगरला. तर मंगळवारी हाफ डे ते सुट्टी घेतात आणि त्यानंतर मग त्यांचं म्हणजे दुकानचंच काही ना काही काम चालू असतं. घरी आल्याच्यानंतर पण फोन्स वगैरे चालू असतात आणि मग बाळाला वगैरे पण सांभाळायला लागतं, म्हणून काही एवढं बोलणंही होत नाही. पण छान गेला आमचा दिवस ॲनिव्हर्सरीचा. खूप गप्पा मारल्या आम्ही, खूप फिरलो, फोटोज वगैरे काढले. आणि आरू पण खूप खुश होता, कारण त्याला पण जास्त फिरायला भेटत नाही, कारण आम्हीच जात नाहीत त्यामुळे. तर तो पण खुश होता आणि पिल्लू पण मस्त राहू लागला. फक्त पाऊस वगैरे नसता आला ना तर छान झालं असतं, पण असं पावसाचं की आपल्या हातात नाही आहे. तर त्यामुळे तर छान गेला आमचा तो दिवस ॲनिव्हर्सरीचा, मस्त गेला. आणि घरी आल्याच्यानंतर ना आम्ही खूप जास्त दमलो होतो. मग त्या दिवशी ना केक वगैरे पण ह्यांनी आणून ठेवला होता, बट आम्ही घरच्या घरीच म्हणजे केक वगैरे कट केला. आणि थोडंसं आरूला खूप आवडला केक, कारण चॉकलेट केक आणला होता, तर घरच्या घरीच कट वगैरे केला. काही फोटोज वगैरे काहीच काढण्याची इच्छा झाली नाही, कारण आल्याच्यानंतर खूप जास्त दमलो होतो सगळेजण, कारण एका दिवसात ट्रिप केली ना तर खूप दमायला होतं. तर घरी आल्याच्यानंतर माझे तर पाय सुजलेले, कारण खूप जास्त चाललेली मी, कारण मला जास्त सवय नाही चालायची त्यामुळे. तर
पाय पण दुखत होते, म्हणून मग घरी आल्याच्यानंतर काही शूट केलं नाही, झोपी गेले. दुसऱ्या दिवशी मॉर्निंगचा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आज आहे आयुषची स्कूलसुद्धा. तर थोडंसं दमल्यासारखं तो वाटतच होतं, पण काय करणार, घरातली कामं काय आपल्याला चुकत नाहीत. तर मी म्हटलं चला, काम तर करायचंच आहे, त्यापेक्षा चांगलं मनापासून केलेलं बरं. तर आता टायमिंग सांगते तुम्हाला. आत्ता वाजलेले आहेत 7 आणि माझं सगळं आवरून झालं. आणि त्यानंतर ना आरूला पण मी उठवलेला आहे, तर तो आंघोळीला गेला आहे. आणि आज आरू मंदिरामध्ये नाही गेला, तर आरूचे पप्पा आणि शिव दोघंजण मंदिरामध्ये जाऊन आले. आणि शिवला पण त्यांनी सकाळी सकाळी आरूच्या पप्पांनीच त्याला आंघोळ वगैरे घातली आणि महादेवाच्या मंदिरामध्ये गेले. तर त्यांना म्हणजे दररोज जायला आवडतं मंदिरामध्ये, कारण ह्यांनी आहेत ना शिवजीचे भक्त आहेत, त्यामुळे मग त्यांना दररोज महादेवाचे दर्शन करायला आवडतं. तर जेव्हा पण त्यांना जसं टाईम मिळतं तसं ते जात असतात. तर त्यांनी जाऊन आले आणि आल्याच्यानंतर त्यांनी बाळाला तर म्हणजे मी थोडंसं घेतलं आणि त्यानंतर त्यांच्याकडे दिले. आता तर मी आता स्वयंपाकाला लागले आहे आणि आता मी बनवत आहे मोमोज, कारण आरू म्हणत होता मम्मी मोमोज बनव, खूप खावं असे वाटत आहेत. तर मी म्हटलं चला, ॲनिव्हर्सरीच्या दिवशी तर काहीच बनवलं नाही, तर म्हटलं चला आज काहीतरी बनवूयात. आणि गोड वगैरे कुणाला आवडत नाही, कारण घरी केक होता, म्हणून मग गोड वगैरे बनवणार नव्हते आणि जास्त गोड वगैरे कुणी खातही नाही आमच्या घरी. त्यामुळं तर मोमोज बनवण्यासाठी सुरुवातीला मी 2 वाटी मैदा घेतला आहे, त्यामध्ये थोडंसं नमक टाकलं आहे आणि थोडंसं तेल टाकलं. त्यानंतर छान असा डव बनवलेला आहे. आता 10-15 मिनिट रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे, तर ते मी रेस्ट होण्यासाठी ठेवले. आणि सोबतच आता मी कांद्याची पात बनवत आहे. त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, जिरे टाकले, टोमॅटो चॉप करून टाकले 2 मीडियम साईजचे. आणि त्यानंतर कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतली 2 पाण्याने. तर 2 पाण्याने धुवून घेणं खूप गरजेचं आहे, कारण ज्या पालेभाज्या वगैरे असतात ना त्याला खूप जास्त माती वगैरे लागलेली असते, त्यामुळे. तर इथे ना मी मूग डाळ टाकलेली आहे 1 वाटी. त्यानंतर जे काही ड्राय मसाले आहेत ते टाकलेले आहेत. कश्मीरी लाल मिर्च पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. नंतर एक 15 मिनिट चांगलं भाजीला शिजू द्यायचे झाकण लावून. तर कसं पालेभाज्याला लगेच पाणी वगैरे सुटतं, तर त्यामध्येच ते शिजून जातात. तर तुम्ही इथे बघू शकता भाजी मस्त अशी झालेली आहे. आणि आता इथे मी मोमोजच्या मध्ये टाकण्यासाठी जी भाजी बनवतात, जे सारण बनवतात ते मी इथे बनवत आहे. तर सुरुवातीला पॅनमध्ये मी 1 चमचे जिरे घातले आहेत. जिरे ऑप्शनल आहेत, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर असंच बनवलं तरीही चालेल. त्यानंतर अद्रक बारीक करून टाकले, नंतर लसूण बारीक करून टाकला आणि मिरच्या आपल्याला जसं तिखट हवे त्यानुसार टाकायचं आहे. तर हे चांगलं आता आपल्याला शिजू द्यायचं आहे, लालसर होऊ द्यायचे 2 मिनिट. तर तुम्ही इथे बघू शकता 2 मिनटं ठेवलं. आणि त्यानंतर तुम्हाला आवडत असेल तर कांदासुद्धा घालू शकता तुम्ही यामध्ये. तर आरूला कांदा आवडत नाही, म्हणून मग मी स्किप केलेला आहे. आणि त्याऐवजी मी कांद्याची पात टाकले, त्यानंतर गाजर टाकले. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर पत्ताकोबी टाकायची आहे. तर टाकल्याच्या नंतर एक 10 मिनिट झाकण लावून ठेवायचं, जेणेकरून या भाज्या वगैरे छान शिजाव्यात त्यासाठी. तर अशा पद्धतीने सगळं टाकून घेतलं आहे. आणि त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे. दुसरे कोणतेही मसाले वगैरे मी टाकलेले नाहीत. तुम्हाला हवं असेल तर थोडीशी तुम्ही काळी मिर्च टाकू शकता, त्यामुळे खूप छान टेस्ट येते म्हणून. तर चवीनुसार मीठ टाकले आणि त्यानंतर मी थोडंसं ना त्यामध्ये सोया सॉस टाकणार आहे, म्हणजे एकदम मार्केटसारखी टेस्ट यावी त्यासाठी. तर तुम्ही आता बघू शकता थोडंसं, अगदी थोडंसं मी सोया सॉस टाकला आहे त्यामध्ये. आणि परत एकदा छान असं मिक्स करून घेतलं आहे. तर चला आता पटापट मी म्हणजे एकदम आपण करंजीसाठी कसं गोल पोळी वगैरे छोटी लाटून घेतो, तर तशा पद्धतीने मी लाटून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता डव मस्त झालेला आहे, म्हणजे जे कणिक वगैरे आपण ठेवलं होतं मैद्याचं ते छान असं फुगलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने गोल त्याचे पेढे करून घ्यायचे आणि त्यानंतर पोळी अशी छोटीशी लाटून घ्यायची. नंतर त्यामध्ये सारण वगैरे भरून आपल्याला हव्या तशा आकाराचे मोमोज आपण बनवू शकतो. तर मी सिंपल असेच बनवणार आहे, जसं मला येतात तसे. तर चला आता पटापट मी बनवून घेते. तर असं गोल छोटी पोळी मी लाटून घेतली. त्यानंतर आपण जसं मोदक वगैरे बनवायला करतो ना, तशाच पद्धतीने मी शेप दिलेला आहे, कारण दुसऱ्या काही मला जमत नाही, जेवढं मला जमतं तसं केलं आहे. आणि त्यानंतर ना एकच मी दुसऱ्या शेपचा ना करून पाहितला. तर हे सगळं त्यानंतर माझ्याकडे काय स्टीमर वगैरे नव्हतं, म्हणून मग मी कढईमध्येच थोडंसं खाली पाणी वगैरे टाकलं. त्यानंतर एक स्टँड त्यावर ठेवले. त्यानंतर त्यावर एक प्लेट ठेवले आणि प्लेटवरनं पत्तागोबी वगैरे टाकून त्यावर मोमोज ठेवले आणि एक 20 ते 25 मिनिट मी छान असे शिजू दिले.
दिलेत कारण न शिजायला खूप वेळ लागतो, म्हणून मग छान शिजू दिले. आणि त्यानंतर आरूला आणि आरूच्या पप्पाला मी मोमोज खायला दिले, तर त्यांनी खूप छान झाले होते असे म्हणले. कारण मला स्वयंपाकाची गडबड होती, म्हणून मग कसे झाले वगैरे ते काय मी त्यांना विचारलेलं नाही. आणि लगेच इथं किचनमध्ये आले होते कारण मला बनवायचे होते आप्पे. कारण आरूची स्कूल होती, तर आरूनं आज ना सकाळी नाश्त्याला मोमोजच खाल्लेले आहेत, दुसरं काही त्यानं खाल्लं नाही. तर तो बोलला की मला मोमोज खायचे आहेत, म्हणून मग त्याला मोमोज वगैरे दिले. तर तो खात बसलेला आहे. तर तोपर्यंत मी इकडे आप्पे वगैरे त्याच्यासाठी बनवत आहे टिफिनसाठी. तर चला आता पटापट मी आप्पे वगैरे बनवून घेते. आणि आता मी बनवत आहे आमच्यासाठी चहा, कारण सकाळपासून खूप गडबड होती. ते मोमोज वगैरे बनवायच्या चक्करमध्ये चहा वगैरे बनवायचं मी विसरून गेले. तर सुरुवातीला मी इथे चहा ठेवलेला आहे, कारण माझं खूप डोकं दुखत होतं. जोपर्यंत चहा वगैरे पित नाही ना तोपर्यंत मन शांत होत नाही, म्हणून मग चहा वगैरे ठेवला साईडला. आणि त्यानंतर छान असे खरपूस मी आप्पेनं भाजून घेतलेत, कारण एकदम क्रिस्पी झाले ना ते खायला पण छान लागतात आणि आरूला तसेच आवडतात त्यासाठी. तर चला आता पटकन आरूचा टिफिन भरते. आणि आरूच्या पप्पानं ना आरूचा आवरलेला आहे, कारण मी स्वयंपाक वगैरे करत असते, तर मग मला थोडंसं टाईम तो मॅनेज होत नाही, म्हणून मग ह्यांनी मला हेल्प करत असतात. तर त्यांनी आरूचं आवरून दिलं. बाय काय बरोबर आहे. तर आता आरू स्कूलला गेला. त्यानंतर मी बटाटे वगैरे बॉईल होण्यासाठी ठेवले होते, तर बटाटेही बॉईल होऊन झालेत. आणि चहा वगैरे मी बनवलेला तो आत्ता पित आहे, कारण वेळच मिळाला नव्हता, म्हणून मग आता चहा वगैरे पिला. आणि त्यानंतर इथे मी बनवत आहे बटाट्याची भाजी, कारण कांद्याची पात आरूच्या पप्पाला आवडत नाही त्यासाठी. आणि आज सकाळपासून एवढी कुकिंग झाली आहे, म्हणजे सारखं हे बनव ते बनव असंच होत आहे. सुरुवातीला मोमोज बनवले, त्यानंतर आप्पे बनवले, परत कांद्याची पात बनवली आणि आता बनवत आहे बटाट्याची भाजी. तर सिंपल अशीच बनवत आहे. सुरुवातीला कढईमध्ये तेल टाकले, त्यानंतर जिरे टाकले, मोहरी टाकली आणि आलं लसणाची पेस्ट टाकली, थोडीशी कोथिंबीर टाकली, 2 टोमॅटो बारीक चॉप करून टाकले. आणि त्यानंतर जे काही ड्राय मसाले आहेत आपल्याकडे ते टाकलेले आहेत. तर काश्मीरी लाल मिर्च पावडर, हळद, चवीनुसार मीठ टाकले, थोडंसं धने पावडर टाकले. आणि त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकलेला आहे, कारण छान टेस्ट येते सगळे गरम मसाला वगैरे टाकल्यावर, म्हणून. तर आता 2 मिनिट चांगले मसाले मी शिजू दिले आहेत. त्यानंतर बटाटे चॉप करून घेतले अशा पद्धतीने आणि बटाटेही टाकलेले आहेत. आता व्यवस्थित बटाट्याला सगळं जे मसाला आहे ना ते लागू द्यायचं, त्यामुळे टेस्ट छान येते, म्हणून. तर आता 1-2 मिनिट ठेवलं, नंतर त्यामध्ये पाणी वगैरे टाकलेलं आहे. तर 1-2 ग्लास मी पाणी त्यामध्ये टाकले, कारण मला रस्सा भाजी हवी होती त्यामुळे. तर भाजी वगैरे बनत आहे. आता 15 मिनिट चांगली भाजी शिजू देणार आहे. आणि साईड बाय साईड मी कणिकही मळून घेतले आणि परत एकदा आप्पे पात्र लावलेलं आहे. आणि भाजीमध्ये मी शेंगदाण्याचं कूट थोडंसं टाकलं आहे, तर त्यामुळे काय होते भाजी सगळी आळून येते, म्हणजे थोडंसं घट्टपणा येतो भाजीला त्यासाठी. आणि आता आप्पे पण बनत आहे. तर आता टायमिंग सांगतो तुम्हाला. आत्ता वाजले होते 9:30 आणि सगळं करेपर्यंत 9:30 वाजले, कारण थोडंसं उशीर होतोच एवढं सगळं बनवल्याच्या नंतर. तर आता ह्यांना मला जेवायला द्यायचं, कारण ह्यांना जायचं आहे कामाला. तर आता आप्पे वगैरे झाले, भाजी छान अशी झाली आहे, तुम्ही बघू शकता. तर आता ह्यांच्यासाठी ताट वगैरे वाढून घेते. तर कांदा पात हे खाणार नव्हते, म्हणून मग ह्यांच्यासाठी बटाट्याची भाजी बनवली. आणि म्हणजे चटणी वगैरे मी आप्यासोबत नाही बनवली, कारण एवढा वेळच नव्हता, म्हणून. तर ह्यांनी बोलले असू दे मी असेच खातो, तर मग ह्यांना दिले जेवायला. आता ह्यांनी जेवण वगैरे करत आहेत. आणि मावशी पण आल्याला, तर मग मावशीनेही भांडे वगैरे घासून ठेवलेत, किचनचंही सगळं त्यांनी आवरलेलं आहे. तर चला आता सगळं किचनचं वगैरे आवरून झालं. आता 2 मिनटं मी बसणार आहे आणि त्यानंतर बाकीचं काम करणार आहे, कारण सकाळपासून एकसारखं माझं काम चालूच आहे त्यामुळे. तर आताच ह्यांनी कामाला गेले आणि मी थोडंसं बसले होते, कारण सकाळपासून एकसारखं काम चालू होतं, तर थोडं पण बसायला नव्हतं भेटलं. तर मला थोडंसं रिलॅक्समध्ये 2 मिनटं बसूयात आणि त्यानंतर मग काम परत कंटिन्यू करूयात. तर थोडासा चहा देखील बनवला होता, कारण भांड्यावाल्या मावशी आल्या होत्या, तर मग त्यांनी भांडे वगैरे घासले आणि किचन पण क्लीन केलेलं आहे. आणि मी पण बाळाला आता खाऊ घालून झोपी घातले, तर तो पण झोपला आहे. तर मग मावशीला चहा दिला आणि मी पण चहा घेते. तर चला आता पटकन चहा वगैरे पिऊन घेते आणि परत नंतर बोलते तुमच्यासोबत.
तर आता घरातली मी सगळी आवरावर करत आहे. जे काही पसारा वगैरे इकडे तिकडे पडलेला आहे तो सगळा आवरून घेते. जेव्हा ह्यांनी कामाला वगैरे जातात आणि आरू स्कूलला जातो ना, त्यानंतर पूर्ण घरामध्ये ना इकडे तिकडे पसारा असा त्यांनी टाकलेला असतो, तर ते सगळं मी आवरून घेत आहे. आणि इथे ना तांदूळ वगैरे पण संपले होते, म्हणून मग ते थोडेसे राहिलेले होते, ते डब्यामध्ये मी काढून वगैरे घेतले. आणि आरूच्यानं स्कूलमधनं फोन आला की त्याची तब्येत बरी नाही आहे, म्हणून मग आरूला आम्ही घरी आणलं आणि तो वरच्या रूममध्ये झोपलेला आहे. त्याला म्हणलं थोडंसं रेस्ट कर, बरं वाटेल तुला. तो आराम करत आहे आणि शिव पण झोपलेला आहे. आणि मी माझं इथे सगळं घरातलं जे काम आहे ना ते करून घेत आहे. तर चला आता पटापट मी सगळं आवरून घेते. मी इथली खिडकी क्लीन करत होते आणि तुम्हाला दाखवते झाडाला फुलं किती छान आली आहेत ते. तर ना मी खिडकीमध्ये थोडेसे झाडं लावलेले आहेत आणि त्याला ना फुलं खूप छान आले होते, म्हणून मग मी तेच तुम्हाला दाखवत होते. आणि 1-2 झाडं खराब पण होत आहेत, तर काय करावं त्यासाठी मला नक्की कॉमेंटमध्ये सांगत आहे. खूप जास्त फुलं आले झाडाला आणि मी इतकी बघून खुश झाले ना, मला असे झाडाला फुलं आले ना मला तोडाच नाही वाटत, म्हणजे असंच पाहायला खूप छान वाटतात. तर म्हणून मग मी ठेवले. पण देवपूजा वगैरे करेल ना तर तेव्हा मी काढून घेईन, कारण आमच्या म्हणजे घराजवळ मार्केट नाही, मार्केट खूप लांब आहे, तर त्यामुळे मग फुलं वगैरे इथं मला काय भेटत नाही, म्हणून मग ते मुद्दाम मी आणलेलं घरी झाडं लावलेली की जेणेकरून आपल्याला देवासाठी ना फुलं भेटावेत. तर जेव्हा देवपूजा करेन तेव्हा तर तोडावेच लागतील असं. चला आता पटकन बाकीचं काम करते, नाही तर असा टाईमपास होऊन जाईल आणि परत पिल्लू उठेल तर सगळं काम राहील. चला आता लागते कामाला. तर आता मी घरातलं सगळा पसारा वगैरे आवरलं आणि आरूला ना भूक लागली होती, म्हणून मग मी त्याला जेवायला वगैरे देत आहे. तर घरामध्ये झाडून वगैरे माझं मारून झालं आणि शिव देखील अजून झोपलेलाच आहे. तर आता टायमिंग सांगते तुम्हाला, आता वाजलेले आहेत 11 आणि अर्ध्याच्या वर घरातलं माझं सगळं काम झालेलं आहे. फक्त आता घरामध्ये पोछा वगैरे मारायचा आहे. तर आधी ना मी आरूला जेवायला वगैरे देणार आहे आणि त्यानंतर मग बाकीचं काम वगैरे करणार आहे. तर माहिती नाही आरूला आज काय झालं, तुला खूप लो फील होत आहे, म्हणजे खूप असं वेगळंच वाटत आहे. तर डॉक्टरांकडे पण घेऊन गेलो होतं, तर थोडंसं पोट वगैरे दुखत आहे. तर औषध वगैरे आता तो जेवण वगैरे करेल ना त्यानंतर मग मी त्याला औषध वगैरे देणार आहे. आणि खूप जास्त गरमी होत होती, म्हणजे काल तर एवढा पाऊस चालू होता आणि आज ना अजिबात पाऊस वगैरे नव्हता, तर त्यामुळे खूप जास्त गरमी वाटत होती. आणि इकडे ना मी जे काही कपडे वगैरे होते ते मी ते भिजत घालायला ठेवले आणि त्यानंतर घर पण स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. तर थोडं AC वगैरे पण लावली थोड्या वेळ, कारण खूप गरमी होत होती आणि इतकं वेगळंच वाटत होतं गरमीमध्ये. तर म्हणून मग थोडंसं घर वगैरे गार होऊ दिलं, AC वगैरे लावली आणि त्यानंतर मग पोछा वगैरे मारला. आणि आता थोडं ना बाहेर पण कचरा वाटत होता, मग बाहेरचंही लगे हात मी झाडून घेतलं थोडंसं. तर आता माझं घरातलं सगळं काम झालेलं आहे. टायमिंग सांगते तुम्हाला, 12 वाजलेले आहेत. तर 12पर्यंत ऑलमोस्ट सगळं काम घरातलं होऊन जातं. आणि तुम्ही इथे बघू शकता, जेव्हा आपण घरातलं सगळं आवरतो ना तर घर किती प्रसन्न आणि किती छान वाटतं, एकदम क्लीन वाटतं. आणि क्लीन घर असलं ना तर आपलं मन देखील प्रसन्न राहतं, म्हणजे छान वाटतं आपल्याला. दिवसभर आपण पॉझिटिव्ह राहतो. आणि तुम्हीच ना असं म्हणजे
एक्सपिरियन्स केला असेल बघा, जेव्हा पण आपल्या घरामध्ये गर्द असतो किंवा मग पसारा असतो त्यावेळेस ना आपल्याला थोडी चिडचिड होते, आणि जेव्हा आपलं घर क्लीन असतं ना त्यावेळेस खूप छान वाटतं, आपल्याला काम करायला उल्हास येतो आणि अजून काम करण्याची इच्छा होते. मी कपडे फक्त मशीनला लावूच तर मी लोटून बसलं. तर आता इथेच मी व्हिडिओ एंड करते. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तसेच कोणी नवीन ताई हा व्हिडिओ बघत असतील तर प्लीज ताईंनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तर परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय कर ना, बाय कर. हां बाय.